आणि न राहून आपण आलोय हे कृष्णाला कळावं म्हणून दुर्योधन मोठ्याने जरा आवाज दिला, खाकरला. कृष्णाने चमकून मागे बघितलं, म्हटले हो हो तुम्ही पण आलात का, या या म्हणाले. स्वागतम सुस्वागतम. काय योग आहे म्हणाले दुर्योधना, आज एकाच दोन पक्षाचे दोन वीर एकाच दिवशी एकाच वेळी मला भेटायला आलेत म्हणाले. काय दुर्मिळ योगायोग आहे. दुर्योधन म्हणाले, ए कृष्णा तुझा तो लाडका कितीतरी मागणं आलाय, मी आधी आलो. बरं आलात ना, काय काम काढलं बोला, कशासाठी आलात. दोघांनी सांगितलं, भगवंता कृष्णा कुरुक्षेत्रावरचं कौरव पांडवांच्या मधलं युद्ध निश्चित झालंय, धर्मयुद्ध. त्या युद्धाकरता आम्ही तुझी मदत मागायला आलोय. आणि युद्धाच्या नियमानुसार दुर्योधन सांगत होता, कृष्णा युद्धाचा नियम असा आहे की युद्धासाठी जो आधी मदत मागायला येईल त्याला आधी मदत द्यायची. मी आलोय आधी. भगवंत म्हणाले, मला माहिती होतं तुम्ही येणार आणि दोघंही माझ्या नात्यातले आहात, त्यामुळे तुम्हाला मला मदत करावी लागणार. अर्जुनाचं भगवंताशी नातं आहे आत्ते भावाचं, आणि अर्जुनाचा दुर्योधन भाऊ म्हणजे भगवंताशी त्याचंही नातं. म्हणाले, अर्जुन जसा माझ्या नात्यातला आहे, दुर्योधना तसा तूही माझ्या नात्यातला आहे. पण अर्जुन नात्यातला आहे, तू नात्यातला आहेस म्हटले. अर्जुन ज्यातला आहे त्यातला तू नाही, पण मी ठीक आहे मदत करतो दोघांना. पण माझ्या मदतीचे मी दोन भाग केले. बोला आता निवड करा कोणाला काय हवंय ते. दोन भाग माझ्या मदतीचे केले. एका बाजूला मी एकटा उभा असेल, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य असेल. आणि मी कसा, न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी हातात शस्त्र धरणार नाही. काय सांगितलं भगवंतांनी, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे, करणार नाही युद्धास यापुढे. शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. एका बाजूला मी एकटा, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य. बोला कोणाला काय हवंय. दुर्योधन तयारच होता. मनात विचार करतो, हा हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. तिथं काही पंक्ती वाढायच्या, सत्यनारायणाची पूजा आहे. म्हटले हातात शस्त्र धरणार नाही, याचा उपयोग काय युद्धासाठी. त्यांनी ठरवलं, कृष्णा मला सैन्य दे, तुझं सगळं सैन्य दे. भगवंतांनी अर्जुनाला विचारलं, देऊ देऊ ना. बघ अर्जुना तुला संधी देतोय, तो मागतोय सगळं सैन्य, देऊ त्याला सैन्य. अर्जुन म्हणतो, देवा कशाला आता घटना दुरुस्ती घडलंय नाही, एकदा मागितलंय त्यांनी, माझ्या मनासारखं झालंय, बदल करू नका, देऊन टाका म्हणाले त्याला सैन्य. आणि अर्जुन मनामध्ये समाधान वाटतंय. भगवंत दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना घे सैन्य, घेऊन टाक. दुर्योधन निघाला, सैन्य भगवंतांचं घेतलं आणि निघाला. आता भगवंतांच्या समोर अर्जुन आहेत. अर्जुनाला भगवंत विचारतायत, देवा अर्जुना तुला मी संधी दिली होती, तू सैन्य का नाही मागितलं, मला घेऊन काय करणार, मी हा असा रिकामा हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, सांगितलंय तुला. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्याशिवाय आम्हाला कुणीच नकोय, आम्ही देवाचे पायी, आमचा श्रीहरी नाईक अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा, देव सोयरा जीवा दिनांचा, तूच आमचा सखा आहेस, तूच आमचा नातेवाईक, तूच आमचा जीवलक सोयरा आहेस, तुझ्याशिवाय कुणी नको म्हणाले. कुणी नको म्हणाले. आता निघायचं, मग निघायचं. हो म्हणाले, उशीर करू नका, आता 11:30 वाजत आले असतील, त्यामुळे वाजून गेले, उशीर करू नका म्हणाले.
नाही वेळेत आहे सगळं. उशीर करू नका म्हणाले, चला लवकर निघूया. रथ जुंपला, रथाला घोडे जुंपले, अर्जुन रथाचं सारथ्य करतोय, गोपाल कृष्ण रथात बसले आणि काय मनात आलं भगवंतांच्या, म्हणाले अर्जुना मी येते तुझ्या बरोबर, पण तुझं ते युद्ध किती दिवस तिकडे चालेल, मला तुझ्याकडे किती दिवस राहावं लागेल याची काही कल्पना नाही. आमच्या मंडळींपैकी कुणाला घेतलं तर तुझी काही हरकत नाही ना म्हटलं. अर्जुनाला पंचाईत पडली, म्हणाला घ्या पण एकीलाच कुणाला तरी घ्या, कारण तुमच्या मंडळी म्हणजे 16,108 आणि त्यांना सगळ्यांना जर घेतलं तर सैन्यासाठी आणलेलं ते सगळं मंडळींवर खपायचं म्हणाले. त्यामुळे आपल्या एकीलाच कुणाला तरी घ्या. कुणाला घेतलं भगवंत म्हणाले तू सांग कुणाला घ्या. अर्जुन पटकन म्हणाला देवा सत्यभामेला घ्या, सत्यभामा देवींना घ्या. का? कारण सत्यभामेचा युद्धातला पायगुण अत्यंत चांगला. नरकासुर वध भगवंतांनी केला, आपण दिवाळी साजरी करतो. त्या नरकासुर वधाच्या वेळी भगवंतांच्या बरोबर सत्यभामा होतो. रात्रीचं युद्ध झालं होतं आणि सत्य म्हणजे जिथे सत्य, जिथे खरेपणा आहे तिथे विजय. भा म्हणजे बुद्धी प्रतिभा, जिथे बुद्धी आहे तिथे विजय. आणि मा म्हणजे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. म्हणाले सत्यभामा देवींना घ्या. बरोबर घेतलं, रथात बसवलं, भगवंत निघाले आणि जात असताना भगवंत सत्यभामेला सांगतायत सत्यभामे बघ आता काय माझं स्वागत होईल, काय माझी बहीण माझी द्रौपदी बघशील आता अशी. अगं जगात असं भावा बहिणीचं नातं मिळणार नाही शोधून, अशी मला ओवाळायला औक्षण करायला उभी राहिली असेल स्वागतासाठी. बघशील सत्यभामे बघशील तू. सत्यभामा देवी आपल्या हो 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 करत होत्या आणि बघता बघता पांडवांकडे गोपाल कृष्ण आले. रथ आला दारात, तसं सगळे स्वागताला सज्ज झाले. भगवंत आले, भगवंत आले, युधिष्ठिर दादा, भीमसेन, नकुल, सहदेव सगळे आले. सगळ्यांनी स्वागत केलं, पण भगवंतांची नजर शोधत होती द्रौपदीला. वेड्यासारखे भगवंत शोधताय द्रौपदी, माझी द्रौपदी कुठे, माझी द्रौपदी आली नाही, यायला हवी होती, कुठे माझी द्रौपदी. सत्यभामा आतापर्यंत गप्प होती, ती बोलली, म्हणाली चला माझी बहीण जीव ओवाळून टाकत होता, पण बहीण म्हणे दादा दादा कुठपर्यंत ओवाळणी व्यवस्थित पोचती की नाही तिथपर्यंत म्हटले. चला कुणी नाही तो ओवाळायला येणार, चला मागे. थांब का सत्यभामे, अहो तुमचं ठीक आहे पण बाई माणूस आले, बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसाने यायला नको. बहुतेक हे नणंद भाऊजाईचं नातं तेव्हापासून आले असं बिघडत नाही का. किती गोड बोला पण ते पोटात गोड नसतंच असं बऱ्यापैकी वाटतं ना. इकडं तसं नसलं तर चांगलीच गोष्ट आहे. गोपाल कृष्ण सत्यभामेला सांगतायत थांब सत्यभामे थांब, माझ्या द्रौपदीचं काहीतरी बिनसलंय, जा रे सहदेवा तू बघून ये. सहदेव कनिष्ठ पांडव सहदेवाला पाठवलं आणि द्रौपदीचा शोध घ्यायला सांगितलं. कुठे बसली होती द्रौपदी, शोध शोध शोधलं, द्रौपदी सापडली. रागाने लाल झाली, क्रोधाने पावली, रागाने लाल झाली, क्रोधाने पावली, लाल झाली, क्रोधाने पावली. क्रोधागारात जाऊ. पूर्वीच्या काळी असं होतं, राजा राजवाड्यांमध्ये राग आला की बसायचं ठिकाण वेगळं, आनंद झाला की बसायचं ठिकाण वेगळं. राग आला की द्रौपदी बसली कुठे, क्रोधागार. क्रोधागार आता काय, आता सगळं घरच क्रोधागार झाले. त्यामुळे वेगळं क्रोधागार काढायची काही गरज नाही, सगळं घर आमचं क्रोधागार आहे. या एका विकारांवर आम्ही जर विजय मिळवला ना तर आमचे प्रपंच सुखाचे होतील. मंडळी द्रौपदी का रागवली होती भगवंतावर? खऱ्या भक्ताला परमेश्वरावर रागवण्याचा हक्क असतो, अधिकार असतो. माझ्या जनाबाईने भांडण केलं की पांडुरंग परमात्म्याशी, अरे अरे विट्यामुळं मायेच्या कारट्या म्हणायचे,
नामदेव महाराज म्हणायचे, भक्त कैवारी होशी नारायणा, बोलता वचन काय लाज, तुला लाज वाटते काय माझ्याशी बोलायला? भांडण केलं भक्तांनी पांडुरंगाशी. द्रौपदीचं भांडण होतं भगवंतांशी. का? कारण सगळं सैन्य दिलं दुर्योधनाला आणि रिकाम्या हाताने आलाय. मला अगदी आश्वासन दिलं होतं, थांब द्रौपदी